मी शपथ घेते की माझी सून जेव्हा गर्भवती होईल तेव्हा मी तिच्या आरामाकडे पूर्ण लक्ष देईन. माझी बायको जेव्हा पोटोशी राहील तेव्हा म्या तिची पुरी काळजी घेईन. तिने वेळेवर जेवावं आणि तिला पूर्ण आराम मिळावा याची पण पूर्ण काळजी घेईन. की मी तिला आयोडीन युक्त मीठ आणि आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देईन. पूर्ण पौष्टिक आहार देईन. हिरव्यागार पालेभाज्या, डाळ, दूध आणि फळं खायला देईन. मी शपथ घेते की माझ्या होणाऱ्या बाळाला माझं पहिलं दूध अवश्य पाजेन. मी शपथ घेते की पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त माझंच दूध पाजेन, आणखी काही नाही. बाळाला 7वा महिना लागताच त्याला माझ्या दुधाबरोबरच घरचं पौष्टिक जेवणही खायला घालेन. की मी माझ्या बाळाला 7व्या महिन्यापासून घरचं पौष्टिक जेवण खायला घालणं सुरू करेन. आणि जोडीला हे पण लक्षात ठेवेन की ते आईचं दूध पिणं चालूच ठेवेन. की 18 वर्षांची होण्याआधी आमच्या मुलीचं लग्न करणार नाही. आणि अशा प्रकारे तिच्या होणाऱ्या बाळाला कुपोषणापासून वाचवू. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीला आपली जीवनसाथी बनवणार नाही. म्हणजे माझं होणारं बाळ कुपोषणग्रस्त होणार. मी या गावाची सरपंच शपथ घेते की माझ्या गावच्या कोणत्याही मुलीचं लग्न तिच्या 18 वर्षाच्या वयाआधी होऊ देणार नाही. म्हणजे आमच्या गावातलं कोणतंही मूल कुपोषणाची शिकार होणार नाही. 18 वर्षांच्या आधी मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आई होण्यासाठी तयार नसते. त्यामुळे तिच्या होणाऱ्या बाळाला कुपोषणाचा धोका असतो. म्हणूनच 18 वर्षांच्या आधी आपल्या मुलीचं लग्न होऊ देऊ नका. आणि त्या 4 गोष्टी लक्षात आहेत ना? 1. गर्भवतीला सकस भोजन. 2. पहिलं दाट दूधच वरदान. 3. 6 महिने फक्त स्तनपान. आणि 4. मग स्तनपान आणि घनाहार छान.